नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी केसांचे आरोग्य, तसेच त्वचेचे आरोग्य, कंबरदुखी, हिमोग्लोबिनची कमतरता अशा सर्व समस्यावर रामबाण उपाय असणारा अळीवाचे लाडू बनवणार आहे. आपल्या दैनंदिन आहारावर आपले आरोग्य अवलंबून असते. आजकाल वेळेची कमतरता, धावपळीची जीवनशैली त्यामुळे आरोग्य बिघडत चाललेले आहे. पारंपरिक पदार्थाच्या सेवनाने आरोग्य सुंदर बनू शकते. पारंपरिक पदार्थ दिसायला पिझ्झा बर्गरसारखे सुंदर नसले तरी आरोग्य सुंदर बनवणारे असतात. तर आज आपण असाच आरोग्य सुंदर बनवणारा पारंपरिक पदार्थ अळीवाचे लाडू बनवणार आहे. आपण कप मेजरमेंटमध्ये अळीव घेतलेले आहेत. 1/4 कप अळीव घेतलेले आहेत. इथे आपण 1/4 कप अळीवसाठी त्याच कपने 2 कप आपण गच्च भरून गूळ घेतलेला आहे. गॅस मंद आचेवर करून पॅन गरम झाला की यामध्ये अर्धा चमचा तूप घालून यामध्ये मगजी बी घालून मगजी छान असे 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये. मगजबी भाजताना सतत हलवून घेऊन ते भाजून घ्यायचे आहेत आणि एका साईडला केल्यानंतर त्यामधील एक्स्ट्राचे जे तूप आहे ते निथळून घ्यायचे आहे. आता त्याच तुपामध्ये आपण हे अळीव भाजून घेऊया. अळीव भाजताना मंद आचेवर सतत हलवून भाजून घ्यायचे आहेत. अळीव 30 ते 40 सेकंदामध्ये मंद गॅसवर पटकन भाजले जातात. त्यामुळे हे अळीव भाजताना काळजीपूर्वक भाजायचे आहे आणि भाजून घेताना सतत हलवून घ्यायचे आहे. अळीव थोडा जरी एक्स्ट्रा भाजला गेला तर त्याची चव आहे ती कडवट लागते. इथे आपले अळीव हे छान भाजून झालेले आहेत. आता हे अळीव आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपले अळीव छान असे भाजून तयार झालेले आहेत. आता यामध्ये ज्या कपने आपण अळीव घेतले होते त्याच कपने आपण 2 कप पाणी घालणार आहे. हे अळीव आणि पाण्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे. अळीव अजिबात जास्तीचे भिजले जात नाहीत किंवा जास्तीचे चिकट होत नाहीत या प्रमाणामध्ये. इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हे अळीव छान असे चमचाने मिक्स करून घेऊया. अळीव पाण्यामध्ये घालून आपण अर्धा तास हे अळीव छान असे भिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे अर्धा तास अळीव छान असे भिजवून घेतलेले आहेत. तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे अळीवमध्ये चिकटपणा बिलकुल आलेला नाही. अगदी सुटसुटीत असे अळीव इथे भिजून तयार झालेले आहेत. इथे मी लहान आकाराचा नारळ घेतला होता. नारळचे स्लाइस करून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्याचा चव बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता ज्या कपने मी इथे अळीव घेतले होते त्याच कपने साधारण 3 कपच्या आसपास हा नारळाचा चव झालेला आहे. हा नारळाचा चव मंद गॅस करून 1 ते 2 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. नारळाचा चव तुपामध्ये परतून घेतल्यामुळे किंवा भाजून घेतल्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते. इथे नारळाचा चव 1 ते 2 मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हे अळीव घालून घेऊया. अळीव घातल्यानंतर लगेचच यामध्ये मगजबी आणि गूळही घालून घेऊया. आता हे सर्व मिश्रण मंद गॅस करून एकजीव करून घेऊया. लाडू आपण सुरुवात केल्यापासून मंद गॅसवरच सर्व पदार्थ भाजून घेतलेले आहेत आणि आपण ही पुढची प्रोसेससुद्धा मंद गॅसवरच करणार आहे. गूळ वितळल्यानंतर हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते. हे अळीवाचे लाडू लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पोषक आणि परिपूर्ण आहेत. पण याचा जास्तीत जास्त फायदा स्तनपान करणाऱ्या महिला, बाळंतीण महिला यांना होतो. कारण हे लाडू खाल्ल्याने हाडांमधील झीज भरून काढतात आणि कंबरदुखीसारख्या वेदना कमी होतात. आता यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घालूया आणि हे सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊया. इलायची आणि जायफळमुळे लाडू खमंग होतात. या अळीवाच्या लाडूमध्ये उच्च प्रमाणात लोह असते. अळीव खाल्ल्याने मासिक पाळीच्या समस्याही दूर होतात. त्याचप्रमाणे अळीवमध्ये व्हिटॅमिन ई असते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते. अळीवाचे लाडू जितके रुचकर आणि पौष्टिक आहे त्याचप्रमाणे अळीवाची खीरही रुचकर आणि पौष्टिक आहे. अळीवाची खीर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ नक्की बघा. हे मिश्रण आपण 5 ते 6 मिनिट मंद आचेवर सतत हलवून घेऊन परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा छान असा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे. हे लाडूचे मिश्रण तयार झाले कसे ओळखायचे तर सुरुवातीला हे मिश्रण पातळ होते. जसजसे आपण याला शिजवत गेलो तसतसा हा याचा छान असा गोळा बनायला सुरुवात झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता घट्ट असे झालेले आहे. म्हणजे इथे आपले मिश्रण छान असं लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ शिजला की गुळाचा वास यायला सुरुवात होते. गुळाचा वास यायला सुरुवात झाली की लगेच समजावे की इथे आपले मिश्रण छान असं शिजून तयार झालेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे मिश्रण सतत हलवून घ्यायचं आहे. कारण कढई किंवा पॅन गरम असल्यामुळे हे मिश्रण ओव्हरकुक होऊ शकते किंवा करपू शकते. हे लाडूचे मिश्रण थंड झालेले आहे. हलकेसे कोमट आहे. आता याचे आपण लाडू वळायला घेऊया.
इथे लाडू एकसारखे एकाच आकाराचे होण्यासाठी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि या चमचामध्ये जेवढं मिश्रण बसेल त्याच मिश्रणाच्या प्रमाणामध्ये इथे सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत। मिश्रणाचा छोटासा गोळा हातामध्ये घेऊन प्रेस करून अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने बाकीचेही लाडू इथे मी बनवून घेतलेले आहेत। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये लहान आकाराचे 16 ते 17 लाडू बनतात। मिश्रणामध्ये 2 चमचे मगजबी वापरलेले आहे। हे मगजबी वापरल्यामुळे किंवा ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे पदार्थ आकर्षक दिसतो। लहान मुलांना आकर्षक आणि सुंदर पदार्थ खायला आवडतात, म्हणून हे पारंपरिक पदार्थसुद्धा ही मुले आवडीने खातात, म्हणून इथे मी मगजबी वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मगजबी किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता। अशा पद्धतीने पारंपरिक आकर्षक अळीवाचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।